अंजनगाव सुर्जी येथे 27 मार्च रोजी मेळघाट गुगामल व्याघ्र प्रकल्पात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली। ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन दीपाली चव्हाण हिला न्याय मिळालाच पाहिजे। या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट होते की महिलांचे संरक्षण करण्यास आघाडी सरकार सक्षम नाही। राज्य सरकारच्या नाकारतेपणाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला। दीपाली चव्हाण यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आम्ही सर्व महिला भगिनी दीपाली चव्हाण यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी इथे आलेलो आहोत। तरी दीपाली चव्हाणला जे प्रवृत्त केलं तिची ही हत्या नसून आम्हाला सर्वांना असं वाटतं की ती निश्चितपणानं हत्या आहे। कारण ॲट्रोसिटीचे वारंवार तिला धमक्या दिल्या गेल्या। इतकंच नव्हे तर 3 महिन्याची गरोदर असतानासुद्धा तिला खरवडजनक रस्त्यातून तिला पायी चालायला लावलं, जेणेकरून तिचं अबॉर्शनसुद्धा झालं। आणि तिच्या कुटुंबाची परिस्थिती अशी होती की 1 महिन्यापर्यंत तिला घरी कुटुंबात भेटायसाठी सुद्धा ती जाऊ शकत नव्हती। आणि अतिशय चांगली कर्तृत्ववान महिला, एकतर अशा जंगलामध्ये काम करण्यासाठी कुणा महिलांची हिंमतच होत नाही, परंतु महिला घराच्या बाहेर निघाल्यानंतर जर ती एक वनपरिक्षेत्र अधिकर्ता म्हणून जर काम करत असेल, अतिशय चांगलं तिचं काम करत असेल, तर आमच्या सर्व महिलांसाठी ती प्रेरणादायी आहे। परंतु अशा अतिशय दबंग समजणाऱ्या या दीपालीचा एक प्रकारे हत्या झाली असं आम्ही म्हणतो आहे। तिने आत्महत्या फक्त त्या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून केलेला आहे। म्हणून शिवकुमार आणि रेड्डी हे तिच्या हत्येस गुन्हेगार आहेत। तिच्या हत्येसाठी प्रवृत्त करणारे हेच 2 गुन्हेगार आहेत। आणि नुसतंच त्यांची बदली केली रेड्डी साहेबांची, आम्हाला रेड्डींची बदली अपेक्षित नसून त्यांना सुद्धा बडतर्फ करा आणि शिवकुमार यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।